जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आश्रमशाळांच्या जागा देखील पवित्र पोर्टलवर याव्यात यासाठी जे आहे शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयाप्रमाणे आता कारवाई होताना देखील आपल्याला दिसत आहे। त्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। काय आहे त्या पत्रामध्ये त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या 21 जूनला होणाऱ्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर आहेत, रेकॉर्डेड लेक्चर आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन आहे, असे कंप्लीट पॅकेज तुम्हाला मिळणार आहे जे की टीईटी परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक आहे। आताच बॅच सुरू झालेली आहे 4 तारखेपासून। यामध्ये तुम्हाला जर का जॉईन व्हायचं असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण प्ले स्टोअरला जा आणि मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते आज आता ताबडतोब डाउनलोड करा आणि आपलं जे आहे टीईटी पास करण्याचं स्वप्न पूर्ण करा। याच्या व्यतिरिक्त आपल्याला पुस्तके हवी असेल टीईटीला सर्वोत्कृष्ट अशा प्रकारच्या मार्गदर्शनासाठी तर तुमच्याकरिता सर्वच्या सर्व विषयांची पुस्तके या ठिकाणी मित्रांनो अवेलेबल आहे। या पुस्तकाला आपण जवळच्या बुक स्टोअरला जाऊन देखील या ठिकाणी जे आहे घेऊ शकता किंवा आपलं जे मास्टर टीचर ॲप आहे ॲप मधून देखील खरेदी करू शकता। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र दिसत आहे आणि या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण यांना। आता बघा, याचा विषय आहे आपल्या पवित्र पोर्टलशी निगडीत। यामध्ये सांगण्यात आलेला आहे की पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, त्याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्या आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळामधील शिक्षक निवडी बाबत म्हणजे या प्रकारच्या सर्व शाळा पवित्र अंतर्गत आणण्यात आलेल्या आहेत। आणि पवित्र अंतर्गत आणण्यात आल्या याचा अर्थ काय आहे? पवित्र पोर्टलला त्या जागा येणार आहे। आता त्या संदर्भामध्ये एक आदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। तो आदेश काय याचा संदर्भ दिलेला आहे शासनाच्या पत्रकाचं। त्यामध्ये ते सांगतायत की विषयांकित प्रकरणी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या धर्तीवर जो विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्या मग ती निवासी आश्रमशाळा असेल तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळा असेल त्यामध्ये निवडीसाठी जे आहे पवित्र या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना द्या आहेत निर्गमित करण्यात आलेल्या आहे। आणि त्यामुळे आता ज्या शाळेमध्ये जे संस्थाचालक आहेत त्यांना आपली जी जाहिरात आहे पवित्र पोर्टलला अपलोड करावी लागणार आहे। आता त्यासाठी त्या अनुषंगाने सर्व प्रादेशिक उपसंचालक, सहाय्यक संचालक, आश्रमशाळा यांना जे आहे लॉग इन आयडी देण्यात आलेला आहे। जसं तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की 1 मे 2026 पासून पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी या ठिकाणी लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याच धर्तीवरती यांना देखील लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यामुळे नेम, पासवर्ड उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सोबत जोडलेला जे प्रपत्र अ आणि ब मध्ये आहे त्याप्रमाणे जे आहे कारवाई करायची। हे जे पत्र आहे सोनाली मुळे ज्या की संचालक आहेत इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी निर्गमित केलेला आहे। आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय तर बघा, हे बघा या फॉर्मॅटमध्ये त्यांनी आपली माहिती द्यायची आहे। संस्थेचं नाव, आश्रमशाळेचं नाव, युडायस क्रमांक, अध्यक्ष त्यांचे भ्रमणध्वनी, सचिव यांचं भ्रमणध्वनी, मुख्याध्यापक यांचा भ्रमणध्वनी आणि हे जे कारवाई केली जाते आहे त्याला एक शासन निर्णय आहे। बघा, हा एक शासन निर्णय आहे जो की 3 डिसेंबर 2025 चा आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा आणि त्याचं टायटल तेच होतं की या प्रकारचे जे काही आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळांना पवित्र अंतर्गत आणण्याबाबत। याच्या संदर्भात ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे मी इथे त्याच्या डिटेल्स मध्ये माहिती देत नाहीये। म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की आता जे आहे ज्या जागा येणार आहेत पवित्र पोर्टलला त्या जागांमध्ये
थोडीशी का होईना परंतु वाढ झालेली आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे। ही आपल्यासाठी एक निश्चितपणाने गुड न्यूज आहे। आपल्याला बीएड कॉलेजच्या जागा पण येतील आणि या पद्धतीने या आहे आश्रमशाळांच्या जागा देखील पवित्र पोर्टलला पाहायला मिळतील।